नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जुलै 2026. मी पुणेकडे जात आहे. तर पुण्याला जात असताना एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी देतो. जे मी म्हटलं होतं ना, जायकवाडी धरण जवळपास 50% येईल. तर सकाळी 8 वाजेपर्यंत 49% जवळपास जायकवाडी धरण आलं आणि 80,000 पाणी परत येत असल्यामुळं आणखीन जवळपास 55-56% जाईल. म्हणून ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. उजनी धरण देखील 75च्या पुढे गेलंय, म्हणजे जवळपास 78-80% गेलंय. म्हणून उजनी धरणाच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात आणखीन जवळपास 4 ऑगस्टपर्यंत चांगला असाच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. पण एक चक्रीवादळ येत असल्यामुळं आता काय होईल, परत एक चक्रीवादळ येईल. ते पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भातून इकडं जळगावकडून असं परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. त्याच्यामुळे राज्यात पुन्हा काही भागात रिमझिम तर